जिंदगी एक रेस है, भागोगे नहीं तो कुचले जाओगे. मित्रांनो, हे एका पिक्चरमधील सुंदर वाक्य आहे आणि हे वाक्य आपल्या स्टॉक मार्केटमध्ये 100% लागू होतं. जो सेक्टर चांगल्या प्रकारे वाढ होत असतो त्या सेक्टरमधील चांगले स्टॉक हे नेहमी वाढत असतात आणि ज्या सेक्टरमध्ये वाढ होते त्याच सेक्टरमध्ये पैसा येत राहतो. आणि ज्या सेक्टरमध्ये वाढ होत असते त्याच सेक्टरमधल्या चांगल्या स्टॉकमध्ये आपल्याला ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करायचं असतं. नमस्कार, मी सूरज आणि आजपासून मी आपल्यासाठी घेऊन येत आहे एक नवी सिरीज. यामध्ये आपण प्रत्येक आठवड्याला स्टॉकचे ॲनालिसिस करायचं आहे, सेक्टरचं ॲनालिसिस करायचं आहे. रिलेटिव्ह स्ट्रेंथ ही एक नवीन संकल्पना मी आणलेली आहे, ज्यामध्ये निफ्टी 50 हा इंडेक्स किती प्रमाणात वाढलेला आहे आणि याच्या कंपॅरिझनने कोणते सेक्टर निफ्टीपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे वाढलेले आहेत आणि त्या सेक्टरमध्ये कोणता स्टॉक हा चांगला वाढलेला आहे हे आपण शोधून त्या सेक्टरमध्ये चांगल्या स्टॉकमध्ये आपण कसा ट्रेडिंगचा प्लॅन करू शकतो हे आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आपण येथे पाहू शकता की हा मी एप्रिल महिन्यापासून आत्तापर्यंत निफ्टी 50 आणि इंडेक्समधील महत्त्वाच्या सेक्टरमधील किती टक्क्याने वाढ झालेली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहू शकता इथे सुरुवात आपली झालेली आहे एप्रिलपासून आणि एप्रिलपासून आजपर्यंत, आज तारीख आहे 4 मे. तर यामध्ये आपण पाहू शकता की निफ्टीमध्ये 5.5% पॉझिटिव्ह वाढ झालेली आहे. निफ्टी एका महिन्यामध्ये 5.5% वाढलेला आहे, परंतु मागील 15 दिवसामध्ये त्यानं 0 रिटर्न दिलेले आहे आणि शॉर्ट टर्म मागील 8 दिवसामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये काही रिटर्न नाही. म्हणजे गेल्या 15 दिवसापासून निफ्टी हा पूर्णपणे फ्लॅट आहे. परंतु त्याच वेळेमध्ये मागील एका महिन्यामध्ये आपण पाहिलं तर रिॲलिटी सेक्टरमध्ये 21% वाढ झालेली आहे. एनर्जी सेक्टरमध्ये 15% वाढ झालेली आहे आणि मेटल सेक्टरमध्ये 12.5% वाढ झालेली आहे. म्हणजे ज्यावेळी निफ्टी फ्लॅट होता त्यावेळी इतर सेक्टर हे पॉझिटिव्ह होते आणि ते निफ्टीपेक्षाही खूप जास्त प्रमाणात पॉझिटिव्ह होते. मग अशा पॉझिटिव्ह असणाऱ्या सेक्टरमधील पॉझिटिव्ह असणारे चांगले स्टॉक निवडणे आणि त्यावरती ट्रेडिंगचा प्लॅन करणे, आणि हाच आपला अजेंडा आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकता की मागील एक महिन्यामध्ये रिॲलिटी 21% वाढ झालेली आहे. आता मी इथं तुम्हाला त्याची वाढ दाखवतो. जर हा जर कशा पद्धतीचा वाढलेला आहे ग्राफ आपण बघितलं तर दिसून येतं की एप्रिल महिन्यापासून रिॲलिटी हा सेक्टरमध्ये कशाप्रमाणे वाढ झालेली आहे. 21% रिॲलिटीमध्ये वाढ झालेली आहे, 15% एनर्जीमध्ये आणि 12% मेटलमध्ये. मग रिॲलिटीमध्ये कोणते, आणि एक महत्त्वाचं, हा एक महिन्यामध्ये, परंतु गेल्या 15 दिवसामध्ये रिॲलिटीमध्ये 4% वाढ आहे, गेल्या 8 दिवसांमध्ये 2% वाढ आहे. म्हणजे लॉंग टर्म, मिडियम टर्म आणि शॉर्ट टर्म या तिन्ही टाईम फ्रेममध्ये आपल्याला रिॲलिटी स्टॉकमध्ये चांगली वाढ मिळालेली आहे. मग येणाऱ्या काळामध्ये या सेक्टरमध्ये, रिॲलिटी सेक्टरमध्ये चांगला अपमूव्ह येण्याची शक्यता आहे. मग यामध्ये रिॲलिटी सेक्टरमध्ये कोणते स्टॉक टॉप परफॉर्मर आहेत हे जर आपण बघण्याचा प्रयत्न केला तर गोदरेज प्रॉपर्टी, लोढा, प्रेस्टीज हे स्टॉक जे आहेत यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे वाढ मिळू शकते. आणि गोदरेज प्रॉपर्टी, लोढा, प्रेस्टीज ह्या स्टॉकमध्ये आपल्याला चांगली वाढ मिळाली तर रिॲलिटीसुद्धा अजून टॉप परफॉर्मर होऊ शकतो. त्यामुळे येणाऱ्या या चालू आठवड्यामध्ये रिॲलिटी सेक्टरवरती आपण फोकस करूया आणि या सेक्टरमधील प्रेस्टीज आणि गोदरेज प्रॉपर्टी, लोढा या 3 स्टॉकवरती आपण
वॉच लिस्टमध्ये घेऊन त्यामध्ये आपल्या इतर टेक्निकल ॲनालिसिसचा ॲड करून जर आपण पाहिलं, योग्य प्रकारे योग्य ठिकाणी एंट्री केली, स्टॉप लॉस योग्य केला, रिस्क मॅनेजमेंट योग्य प्रमाणे लावलं, तर आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये यामध्ये चांगला प्रॉफिट होऊ शकतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, तर फार्मा सेक्टरमध्ये लॉंग टर्ममध्ये 4% फक्त वाढ झालेली आहे, परंतु मीडियम टर्ममध्ये यामध्ये 4.5% पेक्षा जास्त 4.7% वाढ झालेली आहे. म्हणजे आणि शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा तो टॉप 3 मध्ये आहे. म्हणजे येणाऱ्या काही काळामध्ये, येणाऱ्या आठवड्यामध्ये फार्मा सेक्टरमध्ये एक अपमूव येऊ शकते, असं एक अंदाज या ठिकाणी माझा आहे. आणि या फार्मा सेक्टरमध्ये आपण कोणता स्टॉक वाढू शकतो हे पाहायचं असेल, तर फार्मा सेक्टरमधील स्टॉक आपल्याला पाहावं लागेल की कोणता ग्राफ, कोणता चार्ट, कोणता स्टॉक आपल्याला आउट परफॉर्मर फार्मा सेक्टरला होत जात आहे. आणि इथं बघितला तर फार्मा सेक्टरमध्ये आपण फार्मा सेक्टरमध्ये मॅनकाइंड फार्मा, सन फार्मा, डॉक्टर रेड्डी, डिविज लॅब, मॅनकाइंड, डिविज लॅब, सिप्ला आणि सन फार्मा या 4 स्टॉकमध्ये आपल्याला चांगली अपमूव मिळू शकते. शॉर्ट टर्ममध्ये बघितलं तर सन फार्मामध्ये जास्त मोमेंटम नाही आहे, परंतु सन फार्मा हा शॉर्ट टर्ममध्ये गेल्या आठवड्याभरामध्ये यामध्ये चांगली अपमूव आलेली आहे. त्यामुळे सन फार्मा स्टॉक हा वॉच लिस्टमध्ये ठेवा, डिविज लॅब हा स्टॉक वॉच लिस्टमध्ये ठेवा. आणि येणाऱ्या काळामध्ये सन फार्मा, डिविज लॅब या 2 स्टॉक आणि सिप्ला या 3 स्टॉकमध्ये आपल्याला भविष्यात अपमूव मिळू शकते. मित्रांनो, निफ्टी ला टॉप परफॉर्मर, आउट परफॉर्म करणारा सेक्टर आपल्याला शोधायचा आहे आणि त्या सेक्टरला आउट परफॉर्मर करणारा स्टॉक आपल्याला शोधायचा आहे. इतकं साधं सोपं हे आहे. आणि जर या पद्धतीने आपण स्टॉक सिलेक्शन, सेक्टर सिलेक्शन करत राहिलो, तर आपल्या टेक्निकल ॲनालिसिसला एक आणखीन एज मिळेल आणि आपल्या स्टॉक मार्केटमध्ये जर्नी ही चांगली होईल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.